समाचार अब तक, सत्य का साहस। राज्य में बढ़ते अपराधों को लेकर विपक्ष लगातार सरकार पर सवाल उठा रहा है। इसी बीच मंत्री पंकज भोयर ने अधिवेशन के तीसरे दिन कानून व्यवस्था की समीक्षा करते हुए कहा कि अपराध नियंत्रण सरकार की सर्वोच्च प्राथमिकता है। 2 दिवस आधी DRI महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा गाडगे तालुक्यामध्ये कार्यवाही करण्यात आली आणि जवळजवळ 128 किलोचं मॅफेड्रॉन MD ड्रग्स त्या ठिकाणी त्यांना सापडलेला आहे। हा परिसर स्थानिक पोलिसांच्या सहयोगाने त्या ठिकाणी सील देखील करण्यात आलेला आहे आणि आरोपींना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आणि पुढची कार्यवाही सुरू आहे। ने आज विविध अनुषंगाने आपण बघतोय की केंद्र सरकारचा गृह विभाग असो किंवा राज्य सरकारचा गृह विभाग असो, ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचं अवैध ड्रग असो किंवा मानवी शरीर तस्करी असो, याबद्दल मोठ्या प्रमाणात कार्यवाह्या सुरू आहे। या संदर्भातली माहिती जे संपूर्ण देशभरात मोठं रॅकेट ड्रग्सच्या संदर्भात चालतं, त्या अनुषंगानं केंद्रीय गुप्तचर महसूल संचालनालय हे देखील सक्रिय होतं। त्यांना काही इनपुट्स मिळाले होते, त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे आणि ह्या कार्यवाहीला राज्य सरकार आणि त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करत आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेण्याकरता आम्ही स्वतः आता दुपारनंतर वर्धाला त्या ठिकाणी जातोय आणि पूर्ण माहिती प्रकरणाची घेतोय। नाही, महाराष्ट्र नंबर 1 वर क्राईम मध्ये नाही आहे। मला असं वाटते आता लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासनावर, सरकारवर विश्वास निर्माण झाला आहे की होणारे गुन्हे आपण जर का प्रशासनाकडे, सरकारकडे सांगितले तर त्याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि प्रकरण उघडकीस येऊन त्या ठिकाणी दोषींवर कारवाई होईल। हा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे तक्रारी देण्याचा सामर्थ्य लोकांमध्ये कारखाना सापडला तिथल्या अधिकाऱ्यांवर, पोलिसांवर कारवाई होणार आहे। आता मी तेच तुम्हाला सांगितलं की दुपारनंतर मी स्वतः वर्धेला जातोय, त्या प्रकरणाची संपूर्ण विस्तृत माहिती घेईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना याच्याबद्दल अवगत या संदर्भात मी देखील माहिती घेतली आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे। पोलीस प्रशासन रात्री त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे। एक कुटुंब आहे की ज्यांना असं म्हटलं जातं की 10 ते 12 ते मुलं मुली आहेत। ह्या संदर्भातली विस्तृत माहिती घेण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालतं। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, महसूल मंत्री महोदयांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। या संदर्भात समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर कार्यवाही करण्यात